आधी आपण ज्युनियर इंजिनियर JEE या पोस्टबद्दल थोडी माहिती घेऊ. तर ॲज पर त्यांचे जे रिक्वायरमेंट असतात MSc-DCLच्या जे रिक्वायरमेंट निघतात त्यानुसार त्यांना एज्युकेशन लागतं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. JEEच्या पोस्टसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. दुसरी कोणतीही ब्रांच इथे चालत नाही, फक्त इलेक्ट्रिकल घेतात. आणि याच्यामध्ये जे 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड यांनी दिलेला आहे, ट्रेनिंग पिरियड यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते 18,000 पर मंथ असं एक स्टायपेंड देतात 1 वर्षापर्यंत. आणि त्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट होते. आणि त्यामध्ये तुम्ही जर सक्सेसफुली कंप्लीट केली तर नॉर्मली ते होऊन जाते, सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाते बऱ्याच जणांची. तर ते जर केलं तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला बेसिक पॅकेज जे मिळतं 1 वर्षानंतर ॲज पर MSc-DCL रूल्स अँड नॉर्म्स, तर ते आहे बेसिक पॅकेज जे आहे 37,000 आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये DA HRA वगैरे जर अदर अलाउन्सेस ॲड केले तर ते पर मंथ आपलं टोटल एक सॅलरी जाते, ती आहे 52,000. ठीक आहे. हे JEEबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगितली. आता आपण बघू असिस्टंट इंजिनियर म्हणजे AE. याकरता एज्युकेशन क्वालिफिकेशन लागते बॅचलर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स किंवा BTech किंवा BEची डिग्री आवश्यक आहे. अदर ब्रँचेस कोणती चालणार नाही इथे. आणि याकरता पण प्रोबेशनरी पिरियड 1 वर्षाचा दिलेला 1 वर्षाचा दिलेला आहे मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला 22,000 रुपये पर मंथ असं स्टायपेंड किंवा एक पेमेंट आपण एक दिलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या नियमांमध्ये MSc-DCLच्या जेव्हा ॲड निघते त्यामध्ये दिलेलं आहे टोटल. आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जी बेसिक सॅलरी मिळते AEला ती आहे 49,000. आणि त्यामध्ये DA HRA वगैरे ॲड करून जर ती टोटल अमाऊंट जी होते पूर्ण मंथची ती जाते अराऊंड 63,000. एक्झॅक्टली नाही सांगता येणार पण 62-63 वगैरे जाऊ शकते. ठीक आहे. तर हे झालं AE आणि JEEबद्दल एक तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आज मी माझ्या चॅनलमध्ये इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे एक ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आहे, तिथे JEE बेस किंवा AE बेस म्हणजे तुम्हाला JEE किंवा AE म्हणून जर तिथे जॉईन व्हायचं असेल किंवा तुम्हाला एक्झाम द्यायची असेल किंवा तुम्ही इच्छित असाल तिथे जॉब करायला, तर तुम्हाला ड्युटीज काय असतात तिथे म्हणजे JEE आणि AEचं काम काय असते, तिथे काय रिस्पॉन्सिबिलिटी असते, वर्किंग प्रोफाईल काय असते, त्याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही दरवर्षी त्याची रिक्रुटमेंट तुम्हाला MSc-DCL साईटवर मिळून जाते किंवा मग जे बाकी साईट्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या वगैरे तिथे पण तुम्हाला त्याची माहिती मिळून जाते. ठीक आहे. तर आय होप की कारण की इथे कसं आहे की तुम्हाला ड्युटीजबद्दल कोणी माहिती देत नाही, तर आज मी तो थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ड्युटीजबद्दल किंवा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय काम पडेल, काय काम करावं लागेल त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया. तर आता आपण बघू मित्रांनो ड्युटीज ऑफ JEE और AE फील्ड म्हणजे जॉब प्रोफाईल जे आहे जे फील्डला असतात सेक्शन इंजिनियर म्हणून जे वर्क करतात MSc-DCLमध्ये ज्यांना फील्ड अलॉट केलेली असते म्हणजे एक एरिया देतात ते म्हणजे गावाचा किंवा असं कुठे विलेज याच्यामध्ये असाल ग्रामीणमध्ये असाल तर तुम्हाला काही विलेजेस अलॉट केले असतात त्या सेक्शनला पर्टिक्युलर सेक्शनला आणि तिथे JEE किंवा AEला पोस्टिंग मिळते. किंवा मग सिटीमध्ये समजा एक पर्टिक्युलर एखाद्या तालुका प्लेसमध्ये वगैरे किंवा काय तर ते अर्बनचा एरिया म्हणतात आणि ग्रामीण एरिया असं 2 भाग असतात. त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली JEEपेक्षा AEला जास्त विलेजेस अलॉट केलेले असतात एरिया, कारण की क्वालिफिकेशन आणि पॅकेज वगैरे त्यानुसार AEचं जे डेझिग्नेशन असते ही JEEपेक्षा थोडी मोठी असते त्याच्यामुळे. तर चला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघू ब्रेकडाऊन म्हणजे JEE फील्ड किंवा AE फील्डचं पहिलं काम असतं की ब्रेकडाऊनमध्ये सप्लाय मेंटेन करणे म्हणजे LT किंवा HT किंवा हाय टेन्शन किंवा लो टेन्शनमध्ये जे ब्रेकडाऊन होतात किंवा कधी काही सप्लाय इंटरप्ट होतो, काही प्रॉब्लेम होतात तर त्याच्यामध्ये एखादा कंडक्टर फेल असतो, इन्सुलेटर फेल असतो, कंडक्टर तुटतो किंवा पाणी पाऊस येतो किंवा काही हवा येते त्याच्यामध्ये जे ब्रेकडाऊन होतं तर त्याच्यामध्ये ते अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय म्हणजे ते ताबडतोब दुरुस्त करणे किंवा मेंटेन करणे विथ द हेल्प ऑफ लाईन स्टाफ. जे लाईन स्टाफ अलॉट केले असतात एक 8 ते 10मध्ये 8 ते 10 नंबर्समध्ये लाईन स्टाफ असतात, टेक्निशियन सिनियर टेक्निशियन वगैरे, तर ते JEE किंवा AEला दिलेले असतात. तर त्यांच्या थ्रू तो सप्लाय मेंटेन करणे. मेंटेनन्स ऑफ लाईन अँड सबस्टेशन म्हणजे ते लाईनचं मेंटेनन्स आणि सबस्टेशनचं मेंटेनन्स वेळोवेळी करणे म्हणजे ब्रेकडाऊनचं प्रमाण कमी होईल हे काम महत्त्वाचं राहतं JEE किंवा AEचं. आणि अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय इन एरिया म्हणजे त्याच्या एरियामध्ये जे पॉवर सप्लाय आहे किंवा जे काही आहे सबस्टेशनपासून जे आलेलं आहे सगळं
11 KV सबस्टेशन 1133/11 KV सबस्टेशन, त्याच्या पुढचा जो एरिया असतो म्हणजे जे काही विलेजेस अलॉट केले असतात तिथे इंटरप्टेड पॉवर सप्लाय देणे ही जबाबदारी JECवर यायची असते. ठीक आहे. सेकंड पॉईंट आहे वर्क्स रिलेटेड टू न्यू सर्व्हिस कनेक्शन. जसं रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये जे नवीन कनेक्शनसाठी म्हणजे नवीन ॲप्लिकेशन येतात याच्यासाठी म्हणजे कनेक्शनसाठी, त्याच्या रिलेटेड जे आहे तर ते ॲप्लिकेशन घेणे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे आणि ते पुढे जाऊ देणे. जर त्याच्या मर्यादित असेल, ऑथॉरिटीमध्ये असेल तर ते जे किंवा ही काम करतात, किंवा त्याच्या वरचं असेल तर ते पुढे जाऊ देतात, म्हणजे सब डिव्हिजन लेवलला ते पाठवावं लागते. थर्ड पॉईंट आहे रिपोर्टिंग लॉस ऑफ कंपनी प्रॉपर्टी. म्हणजे काही तुमचं एक लॉस झाला असेल किंवा काही झालं असेल, कंडक्टर तुटला असेल कुठे, किंवा कुठे काही चोरीला गेलं असेल, कारण की अशा चोऱ्या पण होतात. ॲल्युमिनियम कॉपर कंडक्टर चोरीला जातो कधी कधी. ट्रान्सफॉर्मरचे काही पार्ट्स वगैरे चोरीला जाण्याची शक्यता असते त्या एरियामध्ये. तर ती जबाबदारी ते पर्टिक्युलर JEवर येईल राहते. तर त्याच्याबद्दल त्याला FIR करणे, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करणे किंवा वरच्या ऑफिसला कळवणे, ही जबाबदारी पण त्या पर्टिक्युलर JEवर यायची असते. त्यानंतर थेफ्ट डिटेक्शन. तर त्या एरियामध्ये पर्टिक्युलर त्याच्या एरियामध्ये थेफ्ट डिटेक्शन करणे किंवा थेफ्ट पकडणे, चोऱ्या पकडणे, जेणेकरून लॉसेस कमी होतील आणि बाकी पण सप्लायमधून मेंटेन करता येईल. तर त्यासाठी थेफ्ट डिटेक्शन हा पॉईंट याच्यामध्ये आलेला आहे. आणि नंतर 5वा पॉईंट आहे टू रिड्यूस अरियर्स बाय TD अँड PD. म्हणजे जे वसुली असते, म्हणजे बिलं लोक भरतात तर त्याला आपण मराठीमध्ये वसुली म्हणतो. तर ते बिल वसूल करून घेणे किंवा मग ते भरत नसतील तर TD म्हणजे टेम्पररी डिस्कनेक्ट करणे कनेक्शन, किंवा परमनंट डिस्कनेक्ट करणे, जेणेकरून त्यांनी पैसे भरायला पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर 6वा पॉईंट आहे अटेंड फ्यूज कॉल कंप्लेंट्स थ्रू लाईन स्टाफ. फ्यूज कॉल कंप्लेंट म्हणजे समजा सपोज एखाद्या घरची लाईन गेली असेल तर तो कंप्लेंट करते, कॉल थ्रू करते, किंवा मग कुठे तिथे काही ऑफिसमध्ये रजिस्टर असेल त्यावर एंट्री करते. तर तसं करून ते लाईन स्टाफला पर्टिक्युलर लाईन स्टाफ अलॉट केले राहतात प्रत्येक एरिया वाईज. तर त्यांना ते कळणे आणि ते मेंटेन करणे, म्हणजे ते ज्या घरची लाईन गेली आहे किंवा ज्या एरियातली लाईन गेली आहे ती करून देणे, रिस्टोअर करून देणे, ही जबाबदारी पण JEकडे राहते. ओव्हरऑल सुपरविजन ऑन लाईन स्टाफ. म्हणजे लाईन स्टाफला जे कामं अलॉट केलेले असतात म्हणजे त्यांच्याकडून कामं करून घेणे वगैरे, तर त्यासाठी सुपरविजनचं काम JEचं राहते. त्यानंतर इश्यू कोटेशन्स. म्हणजे नवीन ॲप्लिकेशन जे येतात त्याकरता कोटेशन इश्यू करणे, अमाऊंट करता जे काही लागत असेल, त्यांचं काही भरायसाठी अमाऊंट असेल तर ते कोटेशन इश्यू करणे, आणि जिथे गरज असली तर ती एस्टिमेट प्रिपेअर करणे. ठीक आहे. जी एस्टिमेटची गरज असेल तर एस्टिमेट प्रिपेअर करणे. आता आपण बघू ड्युटीज ऑफ JE ऑफिस. म्हणजे एक पोस्ट असते, JE फील्डची एक पोस्ट आहे, नंतर JE ऑफिसची एक पोस्ट असते, सब डिव्हिजनला असते ती पोस्ट, सब डिव्हिजन याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे 3 फेज न्यू कनेक्शन प्रोसेस. म्हणजे 3 फेज म्हणजे AG कनेक्शन, किंवा मग 3 फेजमध्ये तुम्हाला हे येते इंडस्ट्रियल कनेक्शन वगैरे, तर त्याचं प्रोसेसिंग करणं, त्याचं सर्वे वगैरे म्हणा किंवा काय तर ते त्याची जबाबदारी, ते त्याचं प्रॉपर त्याचे हे करणे, विल्हेवाट लावणे वगैरे. आणि त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स ऑफ A1 फॉर्म. म्हणजे जे फॉर्म येतात ॲग्रिकल्चरसाठी, जे कनेक्शनसाठी फॉर्म येतं, तर ते ॲक्सेप्ट करणे. प्रिपेरेशन अँड सँक्शन ऑफ इस्टिमेट. म्हणजे कुठे कुठे इस्टिमेट लागतात, काही पोलचे कामं असतात, काही मोठे कामं असतात, त्याला इस्टिमेट लागते. तर ते ॲक्सेप्ट करणे आणि सँक्शन करणे. सँक्शन करणे म्हणजे ऑथॉरिटी अलॉट केलेली असते, सब डिव्हिजन लेवलला असेल तर सँक्शन करणे, किंवा त्याच्यावर असेल तर डिव्हिजन लेवलला ते पाठवणे. इश्यू ऑफ कोटेशन. कोटेशन इश्यू करणे म्हणजे ते पण डिपेंड, तुमच्या जर सब डिव्हिजन लेवलला असेल तर इश्यू करणे, नाही तर मग वरच्या ऑफिसला पाठवणे, डिव्हिजन ऑफिसला. ठीक आहे. तर हे ऑफिस JEचं काम असतं याच्यामध्ये. आणि मेंटेन सिनियरिटी लिस्ट ऑफ वर्क ॲप्लिकेशन्स. म्हणजे ॲप्लिकेशन येतात ते डेट वाईज सिनियरिटीने लावणे. म्हणजे तुमच्या त्या डेट वाईज काम होणे फार आवश्यक असते, याला फार महत्त्व आहे. तर त्यासाठी ती जशी ॲप्लिकेशन आहे तशी त्याची एंट्री घेणं आवश्यक असते, तशी लिस्ट एक प्रिपेअर करावं लागते. तर ते ऑफिस JEचं काम असतं. सेकंड नंबर आहे प्रोग्रेस रिपोर्ट मंथली ॲन्युअली HT कन्झ्युमर रिडिंग शीट. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते की मंथली एक प्रोग्रेस रिपोर्ट असतो, तो तयार करावा लागतो प्रत्येक मंथला सेक्शन वाईज. तर तो JE ऑफिसचं काम असतं. त्यानंतर मंथली आणि ॲन्युअली दोन्ही करावं लागतं. आणि HT कन्झ्युमर असतात त्या एरियामध्ये, म्हणजे सब डिव्हिजनमध्ये वगैरे, तिथले जे HT कन्झ्युमर आहे त्यांची रिडिंग शीट बनवावं लागते आणि त्याचा प्रॉपर नोंद घ्यावं लागते दर महिन्याला. आणि थर्ड आहे ॲक्सिडेंट रिपोर्ट. तर ॲक्सिडेंट रिपोर्ट म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होतात मित्रांनो त्या एरियामध्ये, पर्टिक्युलर सब डिव्हिजनमध्ये वगैरे, त्याचं रिपोर्टिंग करणे. जे काही झालं असेल ते वरच्या ऑफिसला किंवा इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला हे करणे. म्हणजे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ही पोस्ट असते PWDमध्ये डिपार्टमेंटला. तर तिथे त्याचं हे करणे, म्हणजे त्याचं ते एक सूचना देणे किंवा त्याला कळवणे. ठीक आहे.
इस्टिमेट स्क्रुटिनी म्हणजे इस्टिमेट जे बनवले जातात किंवा जे खालच्या ऑफिसमधून किंवा सेक्शन ऑफिसमधून आले तर त्याची म्हणजे बायफर्केशन करणे की तुम्हाला हे कुठे जाईल, हे कुठे जाईल, डिव्हिजनला कोणतं जाईल, सब डिव्हिजनला लेवलवर कोणतं सँक्शन आहे वगैरे किंवा सर्कलला कोणतं जाईल या स्वरूपात. त्यानंतर करस्पॉन्डन्स ऑफ मीटिंग म्हणजे जे काही सब डिव्हिजन लेवलला मीटिंग होतात, कधी तहसील ऑफिसला मीटिंग होतात, कधी पंचायत समितीला मीटिंग होतात किंवा मग सब डिव्हिजन लेवलला मीटिंग होतात, डिव्हिजन लेवलला मीटिंग होतात, त्याचे सगळे करस्पॉन्डन्सचा रेकॉर्ड ठेवणे हे सुद्धा त्या JE ऑफिसचं काम असतं. त्यानंतर RTR रेकॉर्ड्स म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनबद्दल बरेच ॲप्लिकेशन असतात सब डिव्हिजन लेवलला किंवा डिव्हिजन लेवलला, त्याचे रेकॉर्ड ठेवणे. लॉस टू द कंपनी प्रॉपर्टी रेकॉर्ड्स म्हणजे लॉस म्हणजे आपण ते सेक्शन लेवललाही बघितलं आपण आता फील्ड लेवलला की काही लॉस झाला कंपनी याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये तर त्याचा रेकॉर्ड ठेवणे. त्यानंतर एनी अदर जॉब असाइन्ड बाय सिनियर्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असतं की सिनियरनी म्हणजे जे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे किंवा जे वरच्या पोस्टचे आहेत त्यांनी जे काम अलॉट केलं आहे ते पूर्ण करणे ही सुद्धा जबाबदारी JE ऑफिसची असते. त्यानंतर ड्युटीज ऑफ AE क्वालिटी. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक सब डिव्हिजनला AE क्वालिटी कंट्रोलची एक पोस्ट असते. त्याच्यामध्ये जे ड्युटीज आहेत ज्या पार पाडायला लागतात AEला तर ते आहेत मॉनिटरिंग फॉल्टी मीटर लिस्ट, कोऑर्डिनेटिंग विथ सेक्शन ऑफिस, टाईमली मीटर रिप्लेसमेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे फॉल्टी मीटर्स असतात जेणेकरून तुमचं त्यांनी काय होते की तुमचं ते बिलिंग प्रॉपर होत नाही, त्याच्यामुळे फॉल्टी मीटरचं ते नोट करणे किंवा त्याचं एक कंप्लायन्स घेणे सेक्शन ऑफिसकडून वगैरे आणि त्याचा रेकॉर्ड तयार करणे, जिथे गरज आहे तिथे मीटर रिप्लेस करणे जेणेकरून तुमचं मीटरिंग किंवा बिलिंग प्रॉपर होणे त्याच्यावरच तुमचं अर्निंग म्हणजे हे असतं डिपेंड असतं त्या सब डिव्हिजनचं. अर्निंग इन द सेन्स की वसुली वगैरे जे असते ते. आणि मटेरियल अकाउंट ऑफ सब डिव्हिजन रेकॉर्ड्स म्हणजे सब डिव्हिजनला जे हे असते मटेरियल असते जसं मीटर्स असतात आणि बरेचसे काही केबल असतात, कंडक्टर असतात, त्याच्यानंतर पोल्स असतात, त्याचा रेकॉर्ड ठेवणे व्यवस्थित. त्यानंतर एनर्जी ऑडिटमध्ये जे तुमचे सिटी मीटर वगैरे किंवा जे मोठे असतात IPचे कनेक्शन वगैरे किंवा 3 फेजचे मीटर असतात आणि सबस्टेशनला जे मीटरिंग असतं ते सगळ्यांचं एनर्जी ऑडिट करणे. आणि थेफ्ट डिटेक्शन लॉज FIR थेफ्ट डिटेक्शन जे सेक्शन ऑफिसकडून केले जाते तर ते राबविणे सब डिव्हिजन लेवलला आणि जिथे गरज असेल तिथे अगेन्स्ट त्या कन्झ्युमरच्या अगेन्स्टमध्ये FIR लॉज करणे. ठीक आहे, एनी अदर जॉब असाइन्ड बाय सुपिरियर्स याच्यामध्ये पण सुद्धा जे सिनियर आहेत किंवा DY आहे किंवा त्याच्यावरचे जे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे डिव्हिजन लेवलला त्यांनी जे काम सांगितलं आहे ते पूर्णपणे करणे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही बघितलं आता की JE आणि AEच्या म्हणजे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरचे काय ड्युटीज आहे, काय काम आहे किंवा काय तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर काय काम पडू शकते आणि एकंदरीत जर पॅकेज आणि पगाराचा आपण विचार केला, सॅलरीचा विचार केला तर पगार एकदम चांगला आहे. तर त्यामुळे तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपरेशन करणं फार आवश्यक आहे आणि डिटेल तुम्हाला या रिलेटेड काही प्रिपरेशन रिलेटेड काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तशी कळवू शकता. मी त्याबद्दल डिटेल व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि ड्युटीजबद्दल कसं आहे कोणी सांगत नाही, पण इथे मी तुम्हाला खास त्याबद्दल की तुम्हाला काम काय करावं लागतं ते माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास माझे जे गव्हर्नमेंटचे हे आहेत माझ्या महाराष्ट्रातले जे मराठी बांधव आहेत त्यांच्यासाठी तयार केला आहे. तर आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.